निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली दिखाऊ कामं मनसे कधीही सहन करणार नाही. राजेश चव्हाण. लोकार्पण म्हणजे नेमकं काय हे ज्यांनी लोकार्पणाच्या सोहळ्याचे बॅनर लावले आहेत त्यांनी आधी समजून घ्यावं. जे रुग्णालय पूर्णतः सुसज्ज, कार्यक्षम आणि लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहे त्याच रुग्णालयाचं लोकार्पण केलं जातं. परंतु सध्या मुलुंडच्या MT अग्रवाल रुग्णालयाचं लोकार्पण करण्याची घाई केली जाते. हे रुग्णालय अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. ज्या ठिकाणी केवळ OPD सुरू होणार आहे आणि सध्या ज्या ठिकाणी OPD चालू आहे ती आधीपासूनच सुरू आहे. मग घाईघाईत लोकार्पण करण्यामागचा हेतू काय हा प्रश्न मुलुंडकर जनतेला पडला आहे. संपूर्ण मुलुंडमध्ये सध्या केवळ बॅनरबाजी सुरू आहे. या रुग्णालयासाठी कोणी काय काम केलं आहे हे मुलुंडच्या सुज्ञ जनतेला चांगलंच माहित आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणत्याही श्रेयवादात पडायचं नाहीये. आमची एकच स्पष्ट मागणी आहे, हे रुग्णालय पूर्णपणे सुसज्ज स्वरूपात लोकांसाठी उपलब्ध करून द्यावं. एवढं मोठं रुग्णालय उभारलं असेल तर त्यामध्ये सर्व आवश्यक सुविधा लोकांना मिळायला हव्यात. जर हे रुग्णालय खऱ्या अर्थानं लोकांच्या सेवेसाठी सुसज्जपणे सुरू झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी स्वतः पेढे वाटून आनंद साजरा करीन. पण जर हे रुग्णालय अर्धवट अवस्थेत राहिलं आणि मुलुंडच्या जनतेच्या उपयोगाचं ठरलं नाही तर मनसेची भूमिका काय असते हे संबंधित प्रशासनाला चांगलंच माहिती आहे. लोकार्पण म्हणजे काय, हे लोकार्पण काय असतं हे प्रथमतः ज्यांनी लोकार्पण सोहळ्याचे बॅनर्स लावलेले त्यांनी शिकून घ्यावं. लोकार्पण म्हणजे काय की जे रुग्णालय पूर्णतः सुसज्ज स्थितीमध्ये तयार आहे त्या रुग्णालयाचं लोकार्पण तुम्ही करू शकता. हे रुग्णालय अजूनही अर्धवट स्थितीत आहे. या ठिकाणी OPD चालू करणार आहेत. मग आता असलेल्या ठिकाणी जो OPD चालू आहे मग त्या ठिकाणी OPD चालू करण्यासाठी या घाईघाईने रुग्णालयाचं उद्घाटन करण्याची गरज काय आहे. आणि तेही मुलुंडमध्ये संपूर्ण मुलुंडभर बॅनरबाजी चालू आहे. या रुग्णालयासाठी कोणी काय केलंय ह्या मुलुंडच्या जनतेला माहित आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला श्रेयवादामध्ये जायचं नाहीये. आमची मागणी ही एकच आहे, सुसज्ज रुग्णालय लोकांसाठी उपलब्ध असावं आणि ते उपलब्ध करण्यासाठी आम्ही वारंवार धडपडत होतो आणि यापुढे धडपडत राहणार आहोत. एवढं मोठं रुग्णालय जर आपण बनवलेलं आहे, सुसज्ज रुग्णालय, ज्या रुग्णालयामध्ये सगळं काही लोकांसाठी उपलब्ध होणार आहे, मग त्या रुग्णालयाला पूर्ण सुसज्जपणे लोकार्पण करावं ही आमची मागणी आहे. की लोकांच्या सेवेसाठी पूर्ण रुग्णालय हे तयारीत असलं पाहिजे. OPD चालू करून आपण काय मिळवणार आहोत. जर लोकांच्या सेवेसाठी रुग्णालय सुसज्जपणे उपलब्ध असेल तर आम्ही त्या रुग्णालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करू की लोकांसाठी सुसज्ज रुग्णालय आमच्या मुलुंडमध्ये झालेले आहे. परंतु हे रुग्णालय अर्धवट स्थितीत असेल आणि ह्या रुग्णालयाचा मुलुंडच्या जनतेला किंवा मुलुंड बाहेरून येणाऱ्या जनतेला कोणताही उपयोग होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पद्धत काय आहे या त्या रुग्णालयाच्या प्रशासनाला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती पद्धत त्यांना दिसेल. आता मी काही आज मुलुंडमध्ये फिरत असताना काही बॅनर्स पाहिले मी श्रेयवादाचे. मी त्यांना आज उघडपणे आव्हान देतो ना की त्यांनी यावं आमच्या समोर. त्यांनी आता काही जणांनी बॅनर्स लावलेले आहेत की आम्ही या रुग्णालयासाठी असं केलंय तसं केलंय. यावं माझ्या समोर आणि बसावं, त्यांनी समोर खुर्चीवर बसावं आणि बघावं की कोणी काय केलेलं. पण आम्हाला श्रेयवादामध्ये जायचं नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे की हे रुग्णालय लोकांसाठी झालं पाहिजे. श्रेयवादा म्हणजे काही जणांना काय वाटतं ते रस्त्यावरती खड्डे काढणं म्हणजे श्रेयवाद आहे का. हे काय आहे की ही जी घाणेरडी परिस्थिती आणि घाणेरड्या गोष्टी मुलुंडमध्ये सध्या घडत आहेत. म्हणजे मुलुंडमध्ये सध्या पेव फुटलेलं आहे नारळ वाढवण्याचं. सगळ्या विभागामध्ये नारळ वाढवलं जाते, तिकडे उद्घाटन केली जाते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सगळी कामं केली जातात. आता निवडणुका समोर आल्या आहेत म्हणून हे सुरू आहे. उद्या निवडणुका झाल्यानंतर लोकांना विचारणार देखील नाही अशी यांची मानसिकता आहे. लोकनायक न्यूज